गेल्या 2 वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही मुद्दा सरकारवर कोणी आणू शकलं नाही। त्यामुळे गेली अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आरोप करत आहेत ते निराधार असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना दिली आहे। ठाण्यातील टेंभी नाक्यावर गुरुपौर्णिमेनिमित्त दिवंगत आनंद दिघे यांना ते अभिवादन करण्यासाठी काल सायंकाळी आले होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त दिघे यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक येथे येत असतात। ही परंपरा आजही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। दिघे यांच्या जीवनावर 2 चित्रपट आले, त्यांचं कार्य 1-2 चित्रपटात मावणारं नसल्याचं सांगितलं। धर्मवीर भाग 2 चित्रपट म्हणजे आनंद दिघे यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे। त्यांनी दाखवलेल्या विचारांवरच आताचं सरकार सुरू आहे। मग शाळा प्रवेश असो की अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचं काम असो, अशी सर्व कामं या सरकारकडून केली जात आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय असे महत्त्वाचे निर्णय या सरकारनं घेतलेत। सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानं गेल्या 2 वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही मुद्दा कोणी आणू शकलं नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे यांच्या तसबिरीला अभिवादन करण्यासाठी आले होते। यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबई, ठाणे परिसरातून अनेक शिवसैनिक, सामान्य नागरिकही आले होते। एका महिलेनं तिच्या मुलीला शोधण्यासाठी उल्हासनगर पोलीस टाळाटाळ करत असल्याची कैफियत मांडताच तिला तातडीनं शोधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे ठाणे पोलिसांना दिले। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील MMRDAकडून काही जुन्या घरांवर कारवाई होत असल्याचं काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी निदर्शनास आणून दिलं। सध्या पावसाळ्यात कारवाई थांबवण्याचे आदेश शिंदे यांनी MMRDAच्या विभागीय आयुक्त सतेजकुमार खडके यांना यावेळी दिले। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला। या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय। दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमकडून अपमान झालाय। स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रसारित झाला। या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता। केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचं कार्य दाखवणं शक्य नव्हतं। त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांसमोर येणार आहे। शनिवारी या चित्रपटाचं ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आलं। या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील एक संवाद दाखवण्यात आलाय। या संवादात आनंद दिघे एकनाथ शिंदे सांगत होते की तुझ्या हिंदुत्वामध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार। याच संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतलाय। हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2च्या टीमकडून अपमान आहे। तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर 2 चित्रपटात टाकण्यात आलाय। मुळात दिघे साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रसार दिघे साहेब करत होते। मग दिघे साहेब कोणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेंना असं का सांगतील असंही केदार दिघे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे जे काय दिसून येतं, जे काय पहिल्या चित्रपटात दिसून आलं त्यावरनं हे दिसून येतं की दिघे साहेबांची ही पूर्ण खऱ्या आयुष्यातली स्टोरी लाईन नसून ही स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा हा एक केविलवाणा प्रकार आहे, केविलवाणा प्रयत्न आहे। आणि म्हणून या टीजरवरती जसा आक्षेप घेतोय तसं उद्या जाऊन पिक्चरवरती देखील आक्षेप घेतला जाईल। प्रवीण दर्डे म्हणाले की दिघे साहेबांचं कार्य एवढं मोठं होतं, 2 चित्रपट काढून होणार म्हणजे तिसरा चित्रपट पण घालणार का? नक्कीच ना। मजेशीर गोष्ट अशी आहे त्यांनी 3रा 4था त्या पलीकडे जाऊन 100 आणि 300 चित्रपट काढावे अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे। पण ती काढत असताना जो प्रत्येक वर्गातील माणूस जो साहेबांबरोबर निगडीत होता, संबंधात होता, साहेबांचं कार्य जे उभ्या आयुष्यात या टेंभी नाक्यावरनं चालून पूर्ण जिल्ह्यामध्ये होतं, तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत होतं, ते खऱ्या अर्थाने जर का दाखवलं गेलं आणि दिघे साहेबांच्या काळातील असलेले अनेक मान्यवर, अनेक लोक जे काही काम करत होते
त्यांना धरून जर का हा चित्रपट काढला गेला आणि लोकांसमोर खरी प्रतिमा जर का उभी केली गेली तर त्या बाबतीत नक्कीच स्वागत आहे. पण असं खोटं दाखवून आम्ही 2-4 जण साहेबांच्या जवळ होतो आणि आमच्याच आयुष्यात काहीतरी साहेबांनी घडवलं बाकी सगळे काहीच नाही, हे जो प्रकार जो केला जातोय हे स्वतःच्या इमेज बाबतीत आहे. माझं तर या लोकांना म्हणणं आहे, जर का तुम्हाला एवढा जर का शौक असेल स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा, स्वतःवरती पिक्चर काढावा. घोडबंदर रोडवरील हिरानंदानी, ब्रह्मांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा, ऋतू इस्टेट, रिजन्सी हाईट्स, दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा घनकचरा न उचलल्यामुळे दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय आणि म्हणूनच आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात आली. ठाणे महानगरपालिका आयुक्तांसमोर हिरानंदानेचे मधु मेनन, आयबीडे ब्रह्मांड असोसिएशनचे रत्नदीप नायर, ऋतू इस्टेटचे कन्नूभाई पटेल, रिजन्सीचे अभय पारकर, सिद्धेश हर्डीकर, वैभव राणे, देविक चक्रवर्ती, पेज 6 दोस्तीचे विनय कोलते, विक्रांत मोरे, ठाणे शहर विधानसभेचे उपशहर अध्यक्ष सुशांत डोंबे, ठाणे शहर विभाग निलेश चव्हाण, विभाग सचिव सुरेश भोर आदीही उपस्थित होते. यावेळी त्यांना निवेदन देऊन घोडबंदरवासियांना होणाऱ्या त्रासातून कशी मुक्तता होईल याबद्दल त्यांनी चर्चा केली. तर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी एका आठवड्यात आपण सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे का महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये. जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत, गाड्या बंद पडतात. इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदर वासियांना होतं. इथे हिरानंदानी जे मंडळी आहे, ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, इथे रिजन्सी हाईट्स आहे, दोस्ती आहे, बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो घाणीचा त्रास आहे. एक आठवडा तिथे कचरा पडतो, कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे, काही त्या डस्टबिनमध्ये आहे. त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज हे सगळी मंडळी आलेली आहे. आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात आम्ही करतो, परंतु ह्या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे, तुम्ही जो ते सांगता मी 1 आठवड्याचा मुदत देतोय. जर 1 आठवड्यात हा जर कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन, एवढं मात्र ह्या क्षणी मी सांगतो. माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे, ब्रह्मांड असोसिएशन आहे, रेसिडेन्सी आहे, बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोला. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. आजही ठाणेकर आणि शिवसैनिकांच्या हृदयात आनंद दिघे साहेबांच्या आठवणी जिवंत आहेत. दिवंगत आनंद दिघे साहेबांचं योगदान आणि त्यांच्या विचारांनी आजही शिवसेना कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही दिघे साहेबांच्या आशीर्वादासाठी शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. दिघे साहेबांचं कार्य आमच्यासाठी आदर्श आहे आणि आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. विचारे यांनी धर्मवीर 2च्या ट्रेलरबद्दलही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धर्मवीर 2 हा लवकरच रिलीज होईल. पिक्चर बघितल्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल, परंतु दिघे साहेबांनी सांगितलेल्या विचारांची आम्ही नेहमीच प्रेरणा घेत असल्याचंही विचारे यांनी सांगितलं. आनंद दिघे साहेबांचे ठाणे जिल्ह्यातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. दिघे साहेबांनी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठे केले आणि ठाणे जिल्ह्यातील संघटन वाढवलं. त्यांनी जाती धर्माच्या भेदभावाशिवाय सर्वांना एकत्र केलं आणि ठाणे जिल्ह्याचा विकास साधला. महापुरुष हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करून आम्ही त्यांच्या विचारांवर चालत आहोत. फक्त फोटो लावणं पुरेसे नाही, त्यांच्या विचारांचं आचरण करणेही तितकंच गरजेचं असल्याचं विचारे यांनी म्हटलं. शिवसैनिकांना उद्देशून विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेला प्रामाणिक राहिले. आम्हालाही त्यांच्या विचारांनी प्रामाणिकपणे कार्य करावे लागेल. जनता सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहते आणि त्यांना आमच्या कार्याची कल्पना येईलच, असंही विचारे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, मला वाटतं आयुष्यातला एक क्षण सुद्धा असा जात नाही की त्यांची आठवण या ठाणेकरांना किंवा शिवसैनिकांना होत नाही. आणि आज गुरुपौर्णिमा, जवळजवळ 23 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले
आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांच्या मनामध्ये आज दिघे साहेबांच्या मनामध्ये तुम्ही जर बघितलं तर दिघे साहेबांनी आज एक सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. या ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले असं योगदान आणि ज्या पद्धतीने दिघे साहेबांनी वरती या ठाणे जिल्ह्याचं असलेलं प्रेम लक्षात घेता आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी दिघे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. मला वाटतं धर्मवीर पिक्चर 2 हा रिलीज होईल त्याविषयी ट्रेलर सुद्धा बघितला आणि पिक्चर बघितल्यानंतर मला वाटतं प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. परंतु धर्मवीरांची कॉपी करणं आणि धर्मवीरांचे जे विचार आहेत, कारण धर्मवीरांनी एकच सांगितलं होतं, मला वाटतं त्या पहिल्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं की गद्दारांना क्षमा नाही आणि या गद्दारांना ज्यांनी गद्दारी केली त्याला हे त्यांच्यासाठी हे आहे आणि त्यांनी त्यांच्या पिक्चरमध्येच दाखवलेलं आहे. त्यामुळे दिघे साहेब जे आहेत ते आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल या ठाणे जिल्ह्याचं दैवत आहे आणि मला वाटतं ते कधीच माफ करणार नाहीत या संबंध गोष्टीला आणि पिक्चर बघितल्यानंतर मला वाटतं त्याची प्रतिक्रिया आम्ही देऊ. आजपासून पुढचे सलग 6 दिवस ठाण्याच्या खाडीला भरती येणार असून यावेळी 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं खाडी किनाऱ्या राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ठाण्यात पावसानं चांगला जोर धरलाय. पुढचे काही दिवस ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून आजपासून 27 जुलैपर्यंत ठाणे खाडीला भरती येणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी 24 जुलै रोजी जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती येणार असून यावेळी 4.54 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. दरम्यान मुंबईसह ठाणे जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर TDRF, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आहे. या दरम्यान अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचीही शक्यता असून भरतीमुळे पाण्याचा निचरा होणं कठीण होण्याची भीती आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षक आणि अग्निशमन दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.